सकाळी उठल्याबरोबर नेहमीच शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा कायमची संपवण्यासाठी औषधे घेत असाल आणि असे नियमित फक्त औषध घेऊन शुगर कायमची संपेल किंवा कायमची जाईल असा जर तुमचा विश्वास असेल तर हे आजच मनातून काढून टाका. कारण शुगर हा प्रेमीय प्रकारातील आजार आहे जो की शारीरिक क्षमता शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. या आजारावर फक्त औषध घेऊन चालणार नाही तर यासाठी मनावरती संयम, विश्वास, नियमित पथ्य पाळणे, नियमित योगा, व्यायाम करणे आणि वेळेवर औषधे घेणे याचबरोबर औषधांसोबत काही आयुर्वेदिक उपाय घेणे जेणेकरून या शुगर संबंधित सर्व समस्या कायमच्या जाण्यासाठी खूप फायदा होतो. असाच एक आयुर्वेदातील अद्भुत उपाय आहे. या उपायाने असंख्य व्यक्तींनी शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे किंवा ती कायमची संपली आहे. अशा उपायांसाठी कोणते पदार्थ लागणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तीने हा उपाय करत असताना काही पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये हा उपाय करत असताना चहा, कॉफी, गरम पाणी जे घेतात ते पूर्ण बंद करायचं आहे. सोबतच फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स असेल, सोबतच आपल्या आहारामध्ये भात असेल किंवा बटाट्याचे सेवन असेल याचा अत्यल्प प्रमाणात सेवन करायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाचा लसूण शरीरातील BP, शुगर कमी करण्यासाठी खूप गुणकारी ठरतो. म्हणून या उपायासाठी लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. आपणास साधारणतः 2 ते 3 पाकळ्या लागणार आहे. अशा पाकळ्या आपणास मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहे. यानंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची दालचिनीचा एक छोटासा तुकडा आपणास लागणार आहे. तो बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचा आहे. यानंतरचा पुढचा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे प्रत्येक घरात उपलब्ध असणारी अद्रक. अद्रकचा तुकडा पाचनशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. म्हणून हा अद्रकचा असा एक छोटा तुकडा या उपायासाठी लागणार आहे. अद्रकचा तुकडा घेतल्यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे तुळशीचे पाने. साधारणतः 5 पाने तुळस ही रक्त शुद्ध करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. म्हणून याची आपणास 5 पाने लागणार आहेत. असे तुळशीचे पाने कुस्करून घेऊया. यानंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पुदिना. पुदिनाची पाने लागणार आहे. आपणास 5 पाने घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कुस्करून टाकल्यानंतर पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे भोपळा. असा हा भोपळा शरीरातील असंख्य प्रकारचे आजार कमी करण्यासाठी गुणकारी मानला जातो. म्हणून आजच्या
उपायासाठी भोपळा लागणार आहे. सालीसकट घ्यायचा आहे, तो म्हणजे 200 ग्रॅम. असा हा भोपळा 200 ग्रॅम घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. असे टाकल्यानंतर यामध्ये आपणास साधारणतः अर्धा कप पाणी यामध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या मदतीने एकदम बारीक करून घ्या आणि बारीक करून घेतल्यानंतर एका सुती कापड घ्या. 1 ग्लास घ्या, त्यामध्ये सुती कपडा ठेवा, त्यावर ते मिश्रण टाका. त्यानंतर चांगल्या प्रकारे हे सर्व मिश्रण पिळून घ्या. पिळून घेतल्यानंतर रस आपल्याला मिळेल. यानंतर याच रसामध्ये आपणास पुढचा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे लिंबू. लिंबाचे 5 ते 10 थेंब तुम्ही यामध्ये टाकू शकता. लिंबू घेतल्यानंतर पुढील घटक लागणार आहे, तो म्हणजे सैंधव मीठ. चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व टाकल्यानंतर हे जे तयार होणारे मिश्रण आहे ते आपल्याला सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर शुगरसाठी गोळ्या घेत असाल तर यामध्ये या दोघांमध्ये अंतर अर्धा तास ठेवा. असा हा उपाय करा. त्या दिवशी तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल. हा उपाय सलग 7 दिवस करा. शुगर चेक करा. अत्यंत गुणकारी उपाय. 1 महिन्यापर्यंत जर केला तर शुगर लेवल पूर्णतः नॉर्मल होते. या उपायाने काही व्यक्तींना नियमित गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही. असा हा अत्यंत आयुर्वेदातील महत्त्वाचा उपाय तुम्ही करा. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.